मंडळी नमस्कार. तर स्वरूप ब्लॉग मध्ये मी आपला सगळ्यांचा सहर्ष स्वागत करतोय. आज वार असा गुरुवार आणि गुरुवार असल्यामुळे आता म्हटलं सकाळचे 9 वाजलेत आणि काहीतरी खूप चांगलं असो काहीतरी नाश्तो स्नॅक काहीतरी बनवूया. आणि त्या स्नॅक साठी मी आता काय काय घेतलंय तुमका आता दाखवतोय. आणि जो काय स्नॅक मी आता बनवतले ना त्याचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर मंडळी मी आता जो स्नॅक बनवतले ना त्या स्नॅक साठी मी हे घेतलंय सांगलीचा आंबा वडण. ह्या आंबा वडण तुमका कोल्हापूर, सांगली, मिरज त्याचबरोबर जयसिंगपूर तुम्ही खरी जरी गेलात ना तर तुमका ह्या प्रत्येक स्टॉलवर प्रत्येक बेकरीमध्ये तुमका ह्या वडण मिळतला. आणि ह्या वडण अप्रतिम असा, याची चव सुद्धा अप्रतिम असा. तर नक्की तुम्ही या वडण घेऊन या. आणि मी जो आता म्हणजे स्नॅक बनवतोय तशा पद्धतीत तुम्ही बनवून बघा. तुमका खूप म्हणजे त्याची टेस्ट जी असा नाही खूप चांगली वाटते. भाई बारीक चिरलेलो कांदो असा, बारीक चिरलेलो टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली मिरची आणि लिंबू. तर मंडळी सगळ्यात पहिले आंबा वडण मी एका ताटात काढून घेतोय. बारीक शेव पण थोडस घेतलंय. बारीक शेव असा बघा, ह्यो आपल्या वरसून घालूचो नंतर. तर मंडळी हे 2 प्लेट घेतलंय. आता ह्या प्लेट मध्ये बघा थोडा थोडा मी वडण घालून घेतोय. आता वरसून ह्यो बारीक चिरलेलो टोमॅटो घालतोय. आता वरसून बारीक चिरलेलो कांदो घालतोय. त्यानंतर परत या उरलेला सगळा वडण असा ना या वर घालतोय. आता वरसून ही थोडीशी मिरची पण घालतोय. बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालतोय. आता वरसून थोडं बारीक शेव पण घालतोय. बारीक शेव असा बघा. तर आता डिश मंडळी तयार झालेली असा. आता वर लिंबू ठेवतोय. तर मंडळी आता माझी रेसिपी तयार झालेली असा. या अशा पद्धतीचा वडण तुम्ही पण घरात करून बघा. आज मी बनवले ना वडण तर कोल्हापूरमध्ये शाहूपुरी पहिल्या गल्लीमध्ये ऍपल हॉस्पिटलच्या समोर आमचे गाववाले असत लाड वडणवाले. तर त्यांची रेसिपी असा. आणि मी कायम ज्यावेळी मी कोल्हापुरात जाते ना तर त्यांच्याकडे मी वडण खाऊ जातोय. आणि तर त्यांच्याकडे मी आज शिकलोय. तर त्यांनी म्हणजे ते स्वतः कसे बनवतात ह्या बघून आता त्यांच्यापेक्षा माझी चव काय एवढी नसली पण ते जे बनवतात ना त्यांच्या वडणला जी चव असा. आता मी हैजा बनवलंय का मी सांगलीचा आंबा वडण वापरलंय पण त्यांची क्वालिटी जरा वेगळी असा. आणि तुम्ही ज्यावेळी कोल्हापुरात जातालात ना त्यावेळी लाड वडणला तुम्ही नक्की भेट द्या कोल्हापूरच्या. त्यांचा पण तुमका द्यायचा वडण तुमका आवडतला. आणि आवडला तर माझ्या चॅनलला मी परत एकदा सांगतोय पटकन सबस्क्राईब करा. तर मंडळी अप्रतिम चव इलेली असा. लाड वडण ह्यांच्या एवढी नाही पण मी जी बनवलंय ना म्हणजे माझ्या पद्धतीने जी बनवलंय म्हणजे अप्रतिम झालेली असा. तर असो स्नॅक तुम्ही सुद्धा घराकडे करून बघा, तुमका नक्की आवडतो.